काय मासे पकडता काय? इथं मेलेले मासे कसे? इथं मेलेले मासे कसे काय? हे काय समोर? तुम्ही कुठले? वडगाव कांदळी. इथं मासे पकडाय परवानगी आहे का? ओके ओके, नमस्कार. काय मासे पकडता काय? इथं मेलेले मासे कसे? इथं मेलेले मासे कसे काय? हे काय समोर? तुम्ही कुठले? वडगाव कांदळी. इथं मासे पकडाय परवानगी आहे का? चाचा, तुम्ही धरणामध्ये मासे पकडायला येता, काय परवानगी वगैरे असते का? काय परवानगी म्हणजे आम्हाला हे उठायचे नाही, घरगुती. अच्छा, घरगुती पकडाय. हां. पण भीती वाटत नाही का, उद्या काय दुर्घटना घडली, काय झालं? दुर्घटना काय, आपण संरक्षण जागी बसतो ना. अच्छा, किती वर्षापासून पकडता? 1 वर्ष झालं. 1 वर्ष. तुम्ही आता इथे वॉचमन म्हणून आहेत, हो. ही लोक मासे पकडतात, हा उद्या काही दुर्घटना घडली हा तर कोण जबाबदार? नाही ना, ते ऐकत नाही ना. तुम्ही वर साहेबांना सांगता का कधी? हो, सांगतो त्यांना, पण साहेब आता पण नाही ऐकत सांगितलं नाही. अजून, सांगितलं नाही अजून, पण सांगणार मावशी आहे ते आम्ही. म्हणतात वर्ष 1.5 वर्ष झालं मी मासे पकडतो इथे. पण इथं इथं पकडता काय तुम्ही? आणि मग ते तिकडे जातात, पलीकडे जातात साहेब ते. पण येडगाव धरणाच्या ज्युरिडिक्शन मध्येच ना. हो, त्या पलीकडच्या बाजूने. काय म्हणले तुम्ही? इकडं कुठं बी आपल्या जिथं लागतील तिथं पाहायचं. नाही, उद्देश एवढाच आहे की काळजी घ्या. आणि काळजी तर घेतो तिथे. उद्या काही कमी जास्त झालं, काय झालं तर डिपार्टमेंटवर नको यायला. नाही नाही, तसं काही नाही. तुमचं काय नाव? पठाण. नाव हिलाल हिलाल. पठाण. हिलालचं काय असेल ना वडिलांचं नाव? हिलाल अल्ली पठाण. चाचा, आपलं नाव? लालूबाई याकूब पठाण. लालूबाई. याकूब पठाण. चला, काळजी घ्या पण.